नमस्कार मंडळी, मी आरती आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज शिमगा आहे, म्हणजे ऍक्च्युली उद्या आहे आणि आज आमच्याकडे माड आणणार आहेत आणि उद्या होम पेटवतील. तर मी गावात शिमगाना 1 ते 2 वर्षच अनुभवलाय आणि इतकीही काही डिटेल्स मला माहित नाही, पण जे काही मला व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळ्यांना शेअर करता येईल ते मी शेअर करणार आहे. तर कदाचित मी आज आणि उद्याचा दोन्ही व्हिडिओ एकत्र टाकणार आहे. तर व्हिडिओमध्ये सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. कोणाकोणाला परतलेला भात खायला आवडतो? ऍक्च्युली ना आज आमच्याकडे पुरणपोळ्या असणार आहेत, पण मी नाश्त्याला हा परतलेला राईस खाते. या बगड्याला बघा, या गुरांच्या अंगावरचे जे गोचडी म्हणतात ना आपण, छोटे छोटे जे किडे असतात ते खाण्यासाठी आलाय. त्रास देतोय त्यांना. मी पपई कापते. संध्याकाळ झाली आहे आणि सगळेजण माड आणायला जात आहेत. मला असं वाटतं आणेपर्यंत बराच उशीर होणार आहे. चला बघूया. हे पुरणपोळ्या चालू आहेत. गरमागरम पुरणपोळी. जस्ट आले आणि फ्रेश झाले आणि अशा पद्धतीने आमच्या इकडे माड आणला जातो. त्याची पूजा केली जाते. तोच माड आता उभा करणार आणि होम पेटवणार. सगळं खूप बघण्यासारखं असतं. शिमगा म्हणजे खरंच खूप मजेदार असतं. आता ना आमच्या इकडे मुलांना सगळे आटापाटाचा गेम खेळतात, जो मला माहित नाही कसं खेळतात. चला बघूया. काहीच कळत नाही कसं खेळतात, पण मज्जा येते बघायला. आता ना इथे होळी पेटवली जाईल. गुड आफ्टरनून. तर काल आम्हाला खूप जास्त उशीर झाला झोपायला आणि आता ऑलमोस्ट दुपार झालेली आहे. आज ना ऍक्च्युली माझ्या दादाचा आणि वहिनीचा उपवास आहे, तर त्यासाठी मी आता
खिचडी बनवते आणि आज होमही खूप जास्त उशिरा लागणार आहे, म्हणजे ऑलमोस्ट रात्रीचे 8 वाजणार आहेत होम लागेपर्यंत. तर तोपर्यंत त्यांना उपाशी राहायचं, म्हणजे उपाशी काय, खिचडी तर खातायत. चला बनवूया. कोकणात ना शिमगा हा सण इतका मोठा का मांडतात, कारण इतर दिवशी आपण देवळात जातो, पण आजच्या दिवशी म्हणतात की देव आपल्याकडे येतो, आपल्या घरात येतो, म्हणून शिमगा हा सण खूप मोठा असतो कोकणातल्या माणसांसाठी. आजच्या दिवशी ना जे नवीन जोडपं असतं ना, ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं, त्यांनी होमच्या अवतीभोवती फिरून, अवतीभोवती म्हणजे गोल फिरायचं असतं, होमच्या गोल फिरून त्यात नारळ टाकायचा असतो आणि नमस्कार करायचा. बटाटा टाकणार आहोत. भिजवून ठेवलेले साबुदाणे टाकायचे. साखर, मला ना खिचडी थोडी अशी गोडसरच आवडते. खिचडी तयार आहे. मम्मी आता भाकऱ्या भाजते. चला जेवूया. भाकरी, काजूची भाजी, लसणाची चटणी, बेसनाचा पोळा, ही फणसाच्या कोयरीची भाजी सुकट सारखी दिसते बघा. संध्याकाळ झाली आहे आणि आता संध्याकाळी सगळेजण होम बघायला जाणार आहेत. युजली ना सकाळी होम होतो, पण यावर्षी संध्याकाळी आहे. टेरेस वरती कुणीच नाहीये. एकदम मस्त असं क्लायमेट झालंय इव्हनिंगला. इतके छान क्लायमेट आहे, म्हणून मी टेरेस वरती ना वॉक करायला आले. मी तुम्हाला ना ऍक्च्युअली होम कुठे पेटतो ते दाखवण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटत नाही तो दिसेल, बट स्टील दाखवते. हे बघा, त्या एरियामध्ये ना होम पेटणार आहे, जो इथून इतका क्लिअरली दिसणार नाही, पण चला सरळ तुम्हाला जाऊन दाखवते ऍक्च्युअल मध्ये सगळं कसं असणार आहे. तिथे मेळावा पण भरणार आहे, जे बऱ्याच खेळणी, असे पाळणे वगैरे बरंच काही असतं तिकडे, बघण्यासारखं असतं सगळं काही. काही दिवस पूर्वी ना बरीच थंडी होती, पण आता इतकं गरम व्हायला लागलंय की म्हणजे नकोच सांगायला. आणि होळीनंतर तर मला वाटतं अजून भरपूर गरम होणार आहे, म्हणून मी हे असं साधा कॉटनचा ड्रेस घालून चाललीये, कारण मला माहित आहे की तिथे अजून गरम होणार आहे. जेव्हा होम पेटतो ना तेव्हा अजून गरमी होते, त्यामुळे साधं असं सिम्पल कॉटनचा ड्रेस आणि जायचं. तर तुम्हाला सगळ्यांना दाखवते की ऍक्च्युअली कोकणात ना शिमगा कसा बनवला जातो. चला बघूया. चला आम्ही निघालो आहोत. भरपूर अंधार झालाय. आमची नवरी सुद्धा रेडी आहे. ऍक्च्युली ना जी लग्नात आपण शालू नेसतो ना, तोच शालू आपल्याला होमच्या वेळेस नेसायचा असतो, तर तिने नेसलेला आहे. तिचा हा पहिला एक्सपिरियन्स असेल, म्हणजे शिमगा हिने ह्या अगोदर पाहिलास तू? या अगोदर पाहिलास? आहे, आमच्या गावी असतो, पण पालखी नसते. बाकी सगळं सेम असतं. चलो, न्यू एक्सपिरियन्स. सगळे निघालो आहोत. चला, सगळे छान असे तयार झालेले आहेत. मम्मीने पण छान अशी साडी नेसलेली आहे. छान कुठे दिसते. छान तर आहे. सगळ्यांनी सुंदर सुंदर तयार होऊन चालले. हे जोडपं पण चालले. बाय बाय बाय. चला, जे काही कॅप्चर करता येईल मी करेन आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवेन.
घरी आलो आणि खरंच खूप मजा आली आम्हाला. भरपूर धूळ होती पण आम्ही इतकं छान एक्सपिरियन्स घेतला, खूप एन्जॉय केलं. पालखी नाचताना मेळावा बघून इतकं छान वाटलं. तर अशा पद्धतीने आमच्या इकडे शिमगा केला जातो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.